चालू होईल. कशाला लोड घेतो नाही त्याचा. मामा काय आम्हाला पण भाऊजींचं म्हणणं पटतंय बघा. हा मग तुम्ही ना उगा एवढा विचार करू नका. आपण काय जरा नीट शानिशा करून बघू की. हा तुम्ही उगा अंदाजपंची धागे दोरे बांधू नका. हा चला चल मामा येतो. हा टेन्शन घेऊ नको नाही त्या गोष्टीचं. आता तुम्हाला ही वरवरची गोष्ट वाटते, पण जसं दिसतं तसं नसतं. विश्वंभर, तुलाच आता काहीतरी करावं लागेल. तुझ्यात आणि मोठ्या आई साहेबांमध्ये जे काही डायलॉग बाजी झाली ना, ती अर्जुन दाजीपर्यंत कशी पोहोचली? ते तर चक्करून बेशुद्ध पडले होते ना. मग त्यांच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं? तुला काय वाटतंय? प्रियाला सांगितलं असेल? शक्यच नाही. मग कोणी सांगितलं असेल? काय करताय? एक मिनिट. तर त्या दिवशी आम्ही तुम्ही फोनवर बोलत असताना आम्ही मागे येऊन उभं काय राहिलो, केवढं ऐकवलं का मला. चोरासारखं ऐकते काय, सतसत विवेक बुद्धी ह्यावन त्या केवढं. आणि आता तुम्ही काय करताय? आमचं बोलणं चोरून ऐकत होतात. नंदा, त्या दिवशी मी सभ्य आणि शांत भाषेत काहीतरी महत्वाचं बोलत होतो, आणि आज तुम्ही इथं जोर जोरात कोकलताय. तुम्ही सगळे एवढ्या मोठ्यानं बोलत होता की फक्त मलाच नाही, पार तिकडं झोपडीत झोपलेल्या अर्जुनला सुद्धा ऐकू गेलं असतं. आणखी 10 मिनिटं जरी तुमच्या गुजगोष्टी चालू असत्या ना, तर स्वतः अर्जुन चालत चालत तुमचं बोलणं ऐकायला आलं असतं. चेष्टा लावली आहे. चेष्टा नाही तर काय. आता कसं आहे, एखाद्या कोड्याचं उत्तर फक्त आपल्याला माहित असतं, आणि इतर माणसं त्याच कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी डोकं खाजवत असतात. तेव्हा त्यांची चाललेली घालमेल अवस्था बघून माणसाला हसायला नाही येणार तर काय ना. म्हणजे हिरीतलं पाणी का हटलं हे माहितीये तुम्हाला? हे समजा कशामुळे चाललंय ते माहितीये का? माहित असेल तर सांगा ना. यांच्या हातीला नक्कीच काही ना काहीतरी लागलं, म्हणून एवढा माज करतात. हे सावे, हे काय आजच आहे का? नाही ना. तूच म्हणतेस ना की हे काय पहिल्यांदा नाही की त्रिसट दाजीन तुला हे सगळं बोललंय. ह्याच्या आधी किती वेळेस बोलले तुला? मग ह्या वेळेस पण बोलले असतील रागात. नको ना टेन्शन घेऊस, तू शांत हो बरं. तसा बी हायच तुझा नवरा जरा तिरसट, पण होईल शांत. मला बघू नकोस. जे बघायचंय ते तू बघत नाहीयेस. म्हणजे इतकं सगळं घडलं, त्याचे सगळे धागेदोरे तुझ्या हाताला लागतात. मग हे कसं नाही लागलं? काय कसले धागेदोरे? काय बोलतेस थमके? हाच प्रश्न मला पडलाय की तुला प्रश्न कसा नाही पडला की हे सगळं अर्जुन दाजीपर्यंत कसं पोहोचलं? म्हणजे कोणत्या दुनियात आहेस सावी तू? जरा बाहेरी कानानं ऐकतीस माझं आणि डोक्याला तिसराच विचार करायला लागलीस. मी म्हणते की तुझ्यात आणि मोठ्या आई साहेबांमध्ये जे काही डायलॉग बाजी झाली ना, ती अर्जुन दाजीपर्यंत कशी पोहोचली? ते तर चक्करून बेशुद्ध पडले होते ना. मग त्यांच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं? अर्जुन कवठेकर,